नमस्कार. आज मला चॉकलेट फ्लेवरच्या केकची ऑर्डर होती. आज म्हणजे ती उद्या सकाळीच द्यायची होती. मॉर्निंगला 7, 7:30, 8 वाजेपर्यंत त्यांना केक हवा होता. मग मी रात्रीच एक बेस तयार केला चॉकलेट फ्लेवरचा आणि क्रम कोट केला आणि क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवला. 7, 7:30 वाजता मी साधारण संध्याकाळी तयार करून ठेवला होता. तेवढ्यात एका भाऊंचा फोन आला, ताई मला तुमच्याकडे कोणता केक आता अवेलेबल असेल तर हवा आहे. मग मी म्हटलं आहे, ऑर्डरचा आहे, पण तुम्ही हा घेऊन जा, मी दुसरा बनवेल, तो चॉकलेट फ्लेवरचा आहे. मग त्या भाऊंनी सांगितलं ठीक आहे, मग तुम्ही मला तयार करून द्या. मग मी त्यांना तो चॉकलेट केक क्रम कोट केलेला केक फ्रीजमधून काढला, त्याला क्रीम लावून फिनिशिंग करून घेतली. नंतर त्याच्यावर गणाश ओतला. गणाश ओतून झाल्यावर मग मी थोडंसं नोझलने त्याच्यावर मोदक, फ्लावर्स आणि केकला बॉर्डर काढून केक तयार करून दिला. आणि ज्या ताईंना उद्या सकाळी केक द्यायचा होता, मग हा केक दिल्यानंतर मग मी रात्री परत दुसरा केक लावला आणि त्यांना दुसरा केक तयार करून दिला. आणि कसं असतं की होम बेकर असतात ना, त्यांना ऑर्डर असली तरच ते केक बनवतात. केक बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून नाही ठेवत. आता ऑर्डर येईल आणि ऑर्डर 1 दिवस 2 दिवस नाहीच आली तर मग तो केक 2 दिवसाच्या वरती ठेवायचा नसतो. आणि होम बेकर म्हणजेच फ्रेशमध्ये मिळणाऱ्या वस्तू, त्याच्यामुळे होम बेकरला कधी ऑर्डर 1 दिवस आधी किंवा ज्या दिवशी हवा त्या दिवशी सकाळी अशी ऑर्डर दिली तर मग बनवताना पण घाई नाही होत आणि कस्टमरला पण वेळेला पाहिजे तसा केक मिळतो. म्हणून कधीही होम बेकरकडून केक घ्यायचा असेल तर केकची ऑर्डर एक तर सकाळी किंवा आदल्या दिवशी दिलेली बरी असते. आणि मी त्या केकला गार्निशिंगसाठी वरती चॉकलेट लावला, थोडं गोल्डन बॉल्सने डेकोरेट केला. त्यांनी सांगितलं होतं ते केकवर नाव लिहिला आणि त्यांना हवा होता तशा प्रकारे मी केक बनवून दिला. केक बनवलेला होता म्हणून मी त्यांना केक देऊ शकली, नाहीतर मग त्यांना वेळ असता तर मग मी तसं 1 तासामध्ये केक बनवता येतो, मग त्यांना बनवून दिला असता. धन्यवाद.